मनापासून अभिनंदन. आणि हे जे यश मिळालं आहे त्याच्यामध्ये अर्थातच फक्त माझा वाटा नाही आहे. माझ्या शाळेमध्ये माझे शिक्षक असतील, माझे पालक असतील, त्यांचासुद्धा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. फक्त तुमच्या मोबाईलवरून होणार आहे, इंटरनेटवरून होणार आहे अजिबात. मंडळींनो नमस्कार, मी संस्कृती कोलथरकर म्हणजे तुम्हा सर्वांची कोकणची राणी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे. तर आता मी आहे श्रीवर्धनमध्ये. तुमच्यासाठी आले हे तुम्हाला पुढे समजेलच, तर चला वेळ न घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मंडळींनो श्रीवर्धनमध्ये याचं कारण असं की 10वीमध्ये जे पहिले येतात तर त्यांचा जे श्रीवर्धनचं समोरचं वाचनालय आहे तर त्यांच्यातर्फे काहीतरी सत्कार असं काहीतरी असतं. त्यासाठी आम्हाला बोलवलं आहे, मी माझ्या पालकांना. तर पप्पा, मी आणि माझा लहान भाऊ आम्ही तिघंजण आलेलो आहोत ते श्रीवर्धनमध्ये. आणि पोस्टमध्ये सुद्धा आमचं थोडं काम होतं ते सुद्धा करायचं आहे. आणि दुपारचे 3 वाजले आहेत आणि सावली पडली आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे थोडंसं, त्यामुळे जरा बरं वाटतं की ऊन नाही आहे. तर मंडळीनं आता आम्ही सुंजे देवीच्या देवळात आलो आहोत आणि इथे समोरच वाचनालय आहे. हे देवीच्या देवळाच्या समोरच अगदी ते वाचनालय आहे. आम्ही जेव्हा येतो ते श्रीवर्धनमध्ये तर आम्ही इथे देवळात येतोच भरपूर वेळा. आता मी हे सार्वजनिक वाचनालयामध्ये. छोटेखानी कार्यक्रम असतो. सार्वजनिक वाचनालय कार्यक्रमाची संख्या 105 आहे. 23 दैनिक आहेत, 11 साप्ताहिक आहेत, 1 पाक्षिक आहे, 70 मासिक आहेत. सभासद संख्या एकूण 519 आहे. आपल्याकडे मला वाटतं एकूण सभासद मला मी वाचावतो असं काहीतरी आहे ना, दिलेलं असेल वाचावतो वाचत जा. तुम्ही वाचा निश्चित. काय वाचायचं, मोबाईल वाचायचं का पुस्तक वाचायचं हे तुम्ही ठरवायचं. पुन्हा हॉल भरलेला आहे, कधी पण या वाचत कोणते पुस्तक पण फार कमी असते. आता आपल्याकडे आम्ही 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना याचा कौतुक वाटतं की सार्वजनिक वाचनालय सगळ्यांसाठी हा कार्यक्रम ठेवतो. आणि मोठेसाहेब अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष. फक्त तुमच्या मोबाईलवरून होणार आहे, इंटरनेटवरून होणार आहे अजिबात. लायब्ररीमध्ये लागतातच आणि लायब्ररी फार जुनी आहे, स्वातंत्र्यपूर्व काळाची आहे आणि मध्यवर्ती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लायब्ररी मध्यवर्ती आहे, याच्यापेक्षा मध्यवर्ती असू शकत नाही. आणि तुम्ही जे आलेला आहात याचा मला फार आनंद आहे, कारण शेवटी आपलं कौतुक करून घेण्याची सुद्धा माणसाला मनाची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे किंवा माझं सुद्धा कौतुक व्हावं. आणि बघा आज तुमचं कौतुक झालं, अजूनही तुम्हाला वाटेल की मी पुढच्या त्याच्यामध्ये सुद्धा माझं कौतुक करू. आणि असं करत करत तुम्ही एक दिवस या देशामध्ये काही उच्च पदस्थ असतात, काही ठिकाणी अधिकारी असतात, सैन्याचे अधिकारी असतात, हे तुमच्यापैकीच असणार आहे, दुसरे कोणीच असणार. पुढे पुढे
ते मी शिकले आहे. आणि खरं तर आता हे जे यश मिळालं आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल इथे जे विद्यार्थी आहेत जे 10th मध्ये जे फर्स्ट ग्रेडने पास झाले त्यांनासुद्धा मनापासून अभिनंदन. आणि हे जे यश मिळालं आहे त्याच्यामध्ये अर्थातच फक्त माझा वाटा नाही आहे. माझ्या शाळेतले माझे शिक्षक असतील, माझे पालक असतील, त्यांचासुद्धा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार की तुम्ही ते आम्हा सर्वांना बोलवलं आणि आमचा गौरव केला, आम्हाला अवॉर्ड दिलं. आणि जेव्हा आम्ही भविष्यामध्ये काहीतरी बनवू, कुठल्यातरी म्हणजे पुढच्या स्थानावर असू, तेव्हासुद्धा आम्ही ते नक्की येऊ. आणि पुन्हा थँक्यू सो मच. नमस्कार. आज श्रीवर्धन सार्वजनिक वाचनालय यांच्या माध्यमातून इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं गुणगौरव सोहळा खरोखरच या सोहळ्याला उपस्थित राहायला लाभलं हे माझं मी भाग्य समजतो. कारण गेली कित्येक वर्ष आपल्या सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून आपण हा सोहळा अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण करत आहात. सर्वप्रथम आजच्या या सोहळ्याकरता आपल्याला लाभलेले आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री रामेसर SNDT कॉलेजचे हे लाभले. रामेसरांनी खरोखरच उपस्थित विद्यार्थ्यांना तर मंडळींनो, पप्पांनी जे माझ्यासाठी नाईट शिफ्ट घेतली होती म्हणून त्यांना आता नाईट शिफ्टला निघायचं होतं. तर आम्ही श्रीवर्धनवरून निघालो होतो. जवळपास 6:30-7च्या आसपास आम्ही निघालो होतो. आणि आज पुरतं एवढंच. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.